सन 26-27च्या अर्थसंकल्पावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. सरकार अर्थसंकल्पाला विकसित महाराष्ट्र 2047 ते स्वप्न म्हणत आहे आणि जे गुलाबी पुस्तक वाचताना ज्या पद्धतीचे मृगजळ आश्वासनाची दिसली, त्यामुळे या अर्थसंकल्पावरती बोलत असताना माझ्याकडे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे. सरकारने ऑनलाईन यावेळेला बजेट दिल्यामुळे स्वतःच्या खर्चाने तयार केलेलं माननीय मुख्यमंत्र्यांची दोन्ही पुस्तकं भाषणाची ती मी या सभागृहात आणली आहेत आणि कुठेही आकडे चुकू नये आणि चुकीची माहिती सदनासमोर येऊ नये म्हणून मी भाषण करत असताना आपल्याकडनं परवानगी मागतोय की काही गोष्टी वाचून आणि काही गोष्टी भाषणाने व्यक्त करून या अर्थसंकल्पावरती चर्चेला मी सुरुवात करतो. अध्यक्ष महोदय, 26-27चा अर्थसंकल्प जो या सभागृहामध्ये मांडण्यात आला, त्या सभागृहाची संकल्पना जवळ अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की 2047चं विकसित महाराष्ट्र स्वप्न म्हणजे हा अर्थसंकल्प आहे. आणि जेव्हा अर्थसंकल्प वाचला आणि या अर्थसंकल्पाबद्दल मी पुढे बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, मी बजेटचा पहिला वक्ता आहे विरोधी पक्षाचा. आत्तापर्यंत या सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून अर्थसंकल्प मांडले गेले आणि त्यावरती भाषणं झाली तेव्हा अर्थमंत्री स्वतः अजितदादा असताना पहिल्या रांगेत बसून तो अर्थसंकल्प ऐकत होते. प्रत्येक सदस्याचं भाषण ते ऐकत होते. कुठे आहेत अर्थमंत्री? ही परंपरा आहे. जोपर्यंत अर्थमंत्री येत नाही तोपर्यंत मी बोलत नाही, मी खाली बसतोय. बोलवा. चुकीचे पैडे या सभागृहात पडू देऊ नका. आपण बोलत राहा प्रभू साहेब. मी बोलणार नाही, मी बसणार. आपण बोलत राहा. या सदस्याचा अधिकार आहे. सगळे अधिकार आम्ही घालवायचे काय? अरे मुख्यमंत्र्याचं नाही, राज्यमंत्री आहेत ना. मुख्यमंत्र्याबद्दल नाही बोलत आहे आम्ही. नाही येऊ दे. आपण चालू करा प्रभू साहेब. येतील ना, चालू करा. महोदय, सन्माननीय सदस्य सुनील प्रभूंच्या भावनांचा आदर करून आम्ही अर्थ राज्यमंत्र्यांना सभागृहामध्ये बोलवण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पाठवलेलं आहे. तुम्ही चालू करा, तोपर्यंत आम्ही आहोत ना 2 कॅबिनेट. आमची विनंती आहे तुम्हाला. सुधीर भाऊ, आपल्यासारखा ज्येष्ठ सदस्य जेव्हा बोलतो तेव्हा मी मान्य करतो, कारण या सदनामध्ये काही प्रथा परंपरा या परंपरेने सदस्याने पाळल्या पाहिजे, आपल्याकडनं आम्ही शिकलो. त्यामुळे आपण म्हणताय ते मी मान्य करतो, मी उभा राहतो, मी भाषणाला सुरुवात करतो. पण या सभागृहामध्ये चुकीची परंपरा आहे. विकसित महाराष्ट्र 2074चा